नमस्कार महाराष्ट्र, मी पृथ्वीराज बाबर. तुम्ही पाहताय खिलार यूट्यूब चॅनल. मंडळी, आज आपण बंडी शेगावमध्ये आलेलो आहे आणि आप्पासू गाडगे, पैलवान आप्पासू गाडगे यांच्या दावणीला आपण भेट दिलेली आहे. तर मंडळी, यांच्या दावणीला सध्या एक जातीवंत कालवड आहे काजळीमधली, आणि 2 दाती म्हणजे अगदी फुलमाप आणि उत्कृष्ट अशी देखणी आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे एक सध्या 2 दातीमधला खोंड आहे. त्यांनी पंढरपूर भागात काजळी चालतो, पण असा कोशामध्ये ठेवलेला आहे त्यांनी, जरा बदल म्हणून. कारण आता शर्यत बंदी वगैरे उठले, त्यामुळं ह्या भागातसुद्धा कोशाच्या वासरासनी जास्त मार्केट आलेलं आहे, म्हणजे कोसा खिलारला. तर त्याच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि बैल कुठनं घेतला त्यांनी, किंवा कालवड आहे ती कुठल्या बैलाची आहे, त्यांच्या अगोदर पण त्यांच्यात काजळी बैल चांगले नामवंत होऊन गेले आहेत. तर सविस्तर माहिती आपण पाहत आहोत. आणि आपलं खिलार यूट्यूब चॅनल आहे, हे सबस्क्राईब करा आजच. आणि इंस्टाग्रामचे पृथ्वी खिलार ऑफिशियल पेज देखील लगेच फॉलो करा. तर चला बघूया माहिती. मालक नमस्ते. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा प्रथम. माझे नाव अप्पा शिवाजी गाडगे, हां बंडी शेगाव, हां तालुका पंढरपूर. हां. माझा मोबाईल नंबर 9130 62 56 82. खिलारची आवड किंवा नाद कधीपासून लागला? खिलार कमीत कमी 25 वर्ष होऊन गेली. हां. गाई टॉप लेवलच्या आपल्याकडे पहिल्यापासून 20 वर्षापासून गाई टॉप लेवलच्या आहे. बर. काजळी खिलारमध्ये आपलं नाव टॉपलाच आहे पहिल्यापासून आज लागायपर्यंत. हां चॅम्पियन, गटात पहिलं नंबर. हां महाराष्ट्रात कुठलंही प्रदर्शन, अखिल भारतीय प्रदर्शन, जालना, शिर्डी, हां. प्रत्येक मैदानात पहिला दुसरा नंबर आपला दरवर्षी असतोय. बर. आणि सातत्यानं हा नाद टिकून राहावा म्हणून नंतर सुद्धा मी पहिल्यांदा ही कालवड ठेवण्याची दावणीला, ह्या वर्षी चालू पुढच्या वर्षी असावं म्हणून. हां. मग आता ही जी कालवड आहे, ही घरच्या गाईची का विकत घेतलेली? ही कालवड आपण 3 महिन्याची असताना 45,000 रुपयाला घेतली. कुठून घेतलेली? हे गादीगावमधून घेतली. गादेगावमधून, म्हणजे तुमच्या बाजूच का? हा, आपल्या जवळच्या पहिल्याची घेतली. आणि ही जी आई आणि वडील काय माहिती आहे का? आई आहे आता संपर्कात. बर. वडील विकला आहे. आई कुणाकडे आहे? आई आता चालूला बालाजी तारेपाशी आहे. म्हणजे गादेगाव तारे? नाही. हां, पंढरपूरचं बालाजी तारे. हां विकली आहे. बरं बालाजी बरं. तारेपाशी आहे. हां हां. आणि वडील वडील पण विकलाय नाही आता. तो कुणाकडे होता अगोदर? वडील जाधव, सिद्धेवाडी रामा जाधव. सिद्धेवाडी चेअरमन काय? हा, बरं. त्यांच्यापाशी होता. त्यांच्यापाशी काय? त्याने पण विकत घेतला होता. थोड्या दिवसात विकला. बरं बरं बरं. मग त्या बैलाची ही गाय आहे. हा, आता वय किती आहे गायचं? तिथं 24 महिने वय आहे. 24 महिने. आता चालू सीझनला कुठं चॅम्पियन झाली कालवड? चालू सीझनला पुण्यापासून सुरुवात झाली. बर. फळवणीला सुरुवात झाली. हां. पुणे, कुशेगाव, कोल्हापूर, बर. पुन्हा मुलासाहेब महाडिक, हां. पंढरपूर. हां पुन्हा इथं पुन्हा कार्तिकवाडी, मावसदीवाडी, हां. नंतर गणेशवाडी. काल ही मैदान चुकलं नाही. काल झालेली गणेशवाडी हा, तिथं ओपन गटातनं पहिला. प्रत्येक मैदानात पहिली आली का? पहिलीच. बरं बरं. आता ही तुमच्यात म्हणजे काजळी जी निवड करते ती पंच कमिटी, ती निवड कशी असते बाबा? त्यात काय बघितलं जातं प्रामुख्यानं? किंवा तुम्ही पण प्रत्येक यात्रेत पंच म्हणून असं चालत, तर तुम्ही स्वतः काय बघता त्या गाईमध्ये किंवा त्या वळूमध्ये? पॉईंट काय बघता? प्रथमतः सुरुवातीला पायापासून त्याची सुरुवात आहे, फाउंडेशन. हां. नंतर शिंग दोन्ही सारखे आहेत. बर. शिंगाचा कलर, हां नागपुडीचा कलर, हां परत चेहरा, हां परत कापड हां. आणि लांबी रुंदी पहिल्यांदा सुरुवातीला. म्हणजे माप महत्वाचं आहे. हा, पल्ला माप महत्वाचा आहे माप पहिल्यांदा. पहिल्यांदा. तिथनं बाकी सुरुवात. माप लागतंच आहे का? मापाशीट चालत लहान नाही. जनावर प्रदर्शनाला चालत नाही. चालतच नाही, कितीही काय असं मापाशीट चालत नाही. म्हणजे साधारण त्याच्या वयाच्या मानाने त्याला माप पाहिजे, पाहिजेलच. आहे का नाही? माप असेल तरच पुन्हा पुढच्या पिढीला आपल्याला सोपं जातं. तेच की, म्हणजे पुढची ब्रीड जी होती तयार, ती सुद्धा पुऱ्या मापाची उंच लांबी रुंदी होती. बरोबर आहे. लांबी रुंदी. कारण इकडं आई वडील जर मोठं असलं तर म्हणजे होणारं दानपत्य देखील चांगलं होणार ते. उत्कृष्टच होणार. हा. मग आता सध्या तुमच्या आठवणीतला वळू, तुमच्या दावणीला होऊन गेलेला एखादी आठवण सांगायला, म्हणजे हाय का असं आठवण बाबा त्यानं नाव केलं माझं लय, किंवा काजळी खिलारमध्ये चांगला वळू होता, किंवा एखादी गाय होती चांगली त्याच्या अगोदर? सुरुवातीला माझ्याकडे एक गाय होती, हां. शाली नावाची. बर. तिनं अख्खा महाराष्ट्र गाजवला होता. बर. आणि रेकॉर्ड ब्रेक आणखी रेकॉर्ड तिचं केलं नाही कोणी. हां. सलग आपल्याला 5 वळू तिने दिलं. काय सांगता? तो 5 वळू. पहिला वळू खुपरी सतीश हांडे, हां दुसरा वळू
तपकिरी शेट पडला तिला बरं. तानाजी मोऱ्याकडे. ही तपकीर शेटफळ. हा आणि तिसरा वळू माझ्यापाशी होऊन गेला 2019 बर. 18 उरळी कांचन ओपन गटाचं चॅम्पियन उरळी कांचन म्हणजे हे ह्याचं बसलं पुण्यातलं. पुणे हो. आणि प्रत्येक मैदानात विजय व्हायचा. बर. 1000 गाई लावल्यात त्यानं. होय. आता चालूला त्याची पैदास आम्ही ठेवली हा. आहे आमच्याकडं आणि मारायला लागला म्हणून तो ओळू दिलाय आपण. मग आता ते ओळूची काय माहिती आहे का, कुठं गेलाय काय, आहे की कुठं आहे, कोणापाशी? हा तो ओळू गोव्यात आहे. गोवा. हा स्पेशल आपल्या मित्रापाशी आहे. मग ते ह्याला आहे काय तिकडं टकरीसाठी. टकरीसाठी. हा टकरीसाठी. काजळी टक्कर खेळत होती खेळतो. नाही काजळे ओळू नव्हता. हां हां. मिक्स होता काय? मिक्स होता. हा. केलार प्युअर केलार होता. असं काय? काजळी आपल्याकडे एक फोन गेला नंतरचा. हां. त्याच्यानंतर काजळे होता. बरं. मग आता सध्या जे तुमच्यात एक कोसा केलर खोंड आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती सांगायची, कारण आता तुम्ही काजळ्यातनं कोशाचा नाद केला आहे, तर का केला किंवा कारण काय, आणि एवढ्या दिवस काजळी होते, कसा कोसा निवडला इथं बसा तुम्ही? कोण आमच्या भागात आतापर्यंत शर्यतचं प्रमाण कमी होतं, पण आता गाव यात्रा चालू आहे. प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात शर्यत चालू झाली थोडक्यात कमीत कमी. बरोबर. आता परिसर आमचा माळशिरस भाग पहिला होता, पण आमच्या पंढरपूर तालुक्यात पण शर्यत आले जवळजवळ. बरोबर आहे. आणि नंतर पहिलं काय व्हायचं, मी आपल्या बैलाची वासरं घेऊन जायचो. हां. मग शक्यतो जास्तीत जास्त कोशाला मार्केट जास्त असायचं. हां. कोशी वासरे जास्त विकायची, आपल्याला उगाच थांबायची बारी आहे. बरोबर आहे. मी कमीत कमी 2, 3, 4 वर्षी परीक्षा घेतली. हां. आणि नंतर तो विषय जरा थांबवला. हां. आणि नंतर कोसा बैल हा निवडला. बर. म्हणजे कोसा निवडायचं कारण हीच की तुमच्या भागात मैदान होती ती आता भरपूर, चालू झाली. त्यामुळं काजळी कसं एक अपवाद म्हणून पळत असते, म्हणजे हां. 10 ते 1च पळतं, तसं नाही, नाही, कोशात पळतच नाही. पळतच नाही. पळतच नाही. काजळी हा बैल पळत नाही. बरोबर की, कारण ती थोडा त्याच्या देखूनपणानं प्रसिद्ध आहे काजळी. फक्त उभा राहणे आणि देखणं. देखणं. तसं मैदानला म्हणा किंवा ओझ्याचं काम म्हणा, शेतीचं काम म्हणा, त्यासाठी कोसाच पाहिजे. असे शेवट चालत नाही. आणि जास्त दिवस जर बघायचं असेल तर कोसाच बैल पाळायला लागतो. का तर काजळी चौसा सायदा ते झाला का मालकाला टेन्शन येतं कसा इकायचा, का तर आवताला चालत नाही. आणि हे सुद्धा आणि परत काळा पडलेला असतोय, काळ केस अंगावर येते ते पुरेपूर काळा झालेला बैल असतोय, दावणीला सुद्धा नको वाटत. बरोबर आहे. आणि 4 वर्ष होऊन गेली सायदा ते जुळूक झाला का बैल गायाला पण कमी येतोय. हो, साहजिकच आहे. आणि नंतर मग मालकाच्या अंगावर येतं, अंगलोट डाव आल्यावर मग कोणाला इकायचं, मग शेवटी ती कटायला बैल द्यायला लागते. मग नाईलाज असल्यामुळे ना पर्याय नाही त्या मालका. आणि ती असं आहे, असं काय 10 ते एखादाच माणूस आहे की घरी परफेक्ट माणूस, ती सब राहू द्या कसा का राहणार आपल्या दावलेला. बरोबर आहे. लोक काही विचार करत नाहीत. बरोबर आहे. जे नादी खायतील तीच माणूस तेवढा सांभाळतो, नाही तर बैल बरोबर संपत नाही. नाही सांभाळत. आता ही खोंड आणून किती दिवस झालं? ही आपण राम जयंतीला आणलाय, रामनवमीला. रामनवमीला. तर तिथं पण आता ही दपळापूरमध्ये आणलं सगळ्याला माहितच आहे. हो. तिथं मी ह्याचं फोटो काढलेलं, ही तिथल्यापेक्षा इथल्यापेक्षा आता फरक किती जाणवते. म्हणजे एखादं तुम्ही आणून इथं त्याला व्यवस्थित हे केलं, मग तिथं पण होता, पण असा एवढा ॲक्टिव्ह नव्हता किंवा कलर गडद होता तिकडं. मग काय केलं आल्यापासून, म्हणजे काय घातलंय त्याला खायला वगैरे? त्याला सातत्यानं ज्या दिवशी बैल दारात आला हां. त्या दिवशी त्या मालकाचं आपलं बोलणं झालं होतं, होय. 40 दिवसात बैल ओळखून दाखवायचं हां. असं त्यांना आपण सांगितलं होतं. होय. आल्यापासून त्याला सकाळी 2 लिटर दूध असतंय हां. म्हशीचं, संध्याकाळी 2 लिटर. आणि सातत्यानं न चुकता आजचाच दिवस घरी ठेवलाय, नाही तर 5 किलोमीटर रनिंग आहे दररोज. त्यामुळे सगळं असं झालं. ती सातत्यानं परत शिकवला गाडीला, परफेक्ट गाडीला तर लय पळतोय. बरं. आता गायला दर वगैरे किती ठेवलाय? गायला लांबून लोक आले तर 2,2100, हां. जवळच्याला 2,500. जवळच्या 2,500. आणि घरी आले तर राहायची वगैरे सोय आहे का? सगळी सोय केली, जेवणा पाणी सगळी सोय आहे. बरं, चालते. आणि आता मला सांगा, ह्या गायसाठी बैलाकडे जर गाय आणाय असल्या तर यायचं कसं? कारण कसं आहे, हायवे आहे ती माहितीच आहे सगळ्याला, म्हणजे पालखी मार्ग, पण आतमध्ये जरा हे सांगा, म्हणजे मी आत्ता आलो ते जरा थोडंसं सापडत नाही लवकर. आता कसं आहे, बंडीच्या गावाच्या समोर आलं तिथं एक पारंपरिक पालखी मुक्काम आहे. हां हां. ज्ञानेश्वराच्या पालखीचा मुक्काम आहे. तिथून एक डाव्या हाताला आत 2 किलोमीटर यायला लागते. म्हणजे इकडलं नाव काय आहे, वाडी वगैरे काय सांगू शकता? चव्हाण वस्ती. चव्हाण वस्तीवर. चव्हाण वस्तीवर यायला. तुमचं नाव सांगितले कोण बी सांगा. गाडगे वस्ती म्हणलं कोणी एक महाराष्ट्रात प्रसिद्धच आहे. बरोबर आहे. आणि वळू तर काय कोसा आता माहितच आहे सगळ्याला. वळू सगळ्याला माहीत झालंय, कोसा नवीन आणलाय. आता तरी तुम्ही मगाशी म्हणला की गाय लांबून आलत्या, तर कुठून आलती काय? तरी ह्या आठवड्यात माहीत नसून सुद्धा 4 गायी एक 60-70 किलोमीटरवरून येऊन भरून गेले.
म्हणजे असं थोडं माहिती मिळाल्यामुळं हा माहिती मिळाली लोकांच्या सांगण्यानं. म्हणजे कुठं अजून म्हणजे बाहेर वगैरे निघाला नाही तुम्ही नाही न्यायचा मैदान पण नाही. आता गणेशवाडीला झाला नाही हा गणेशवाडीला ओपन गटात. ओपन गटात हो, चॅम्पियन गणेशवाडीला 2 जाती ती ओपन हां गटात ही डाल भेटली ना हा हां ही 5 फुटी आहे ना हा 5 फुटी. हां. तर आता मला तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून बाबा की गायवाल्याने कॉन्टॅक्ट करायला सोपं पडतं. माझे नाव आप्पासाहेब शिवाजी गाडगे बंडी शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9130 62 56 82. चालते धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल. आणि आता समजा गाई हे करतात म्हणजे कसं रिपीटचं चान्स जास्त असते मग त्याच्याबद्दल काय 2 गोष्टी सांगू शकाल का तुम्ही म्हणजे कसं की गाई आपल्याकडं आता काही खेळ नाही बऱ्यापैकी 20 वर्ष झाला आपल्याकडे बैल आहे. तिसऱ्यांदा जर माझा गाई आली 2 महिन्यानं तरी आपण मोफत भरून देतो. होय हो. असं काय नाही आता भरून गेला आणि विषय आपला संपला बरोबर नाही. आहे त्या कारण माणसाला- फक्त आपल्याला हे बघून चालत नाही की बाबा ती गाय पूर्ण राहणं सक्सेस होणं यात सुद्धा वळू मालकाचं ह्यात अर्ध काम गाय मालकाचं अर्ध काम वळू मालकाचं आहे का ना बरोबर. हा. म्हणजे कुणी एकावर ही राहून चालत नाही सगळं. आणि सध्या कसं आहे गाय भारणे त्यामुळे त्यांना पण खर्च होतो भरपूर. खर्च आहे ते आहे पण प्रथम त्या आपल्याकडे वळू मालकाकडे जबाबदारी असते हा. त्यांना मी बोलणं असते. हा. लोक म्हणते ते आहेत ना भरून गेल्यावर गायला थोडं खाय कमी करा हा. तर मी सांगतो जर गाय हिटवर असेल तर डबल येऊ द्या आपण 3 वेळा भरून द्यायची आपली ताकद आहे. बरोबर आहे पण एवढं आहे आपल्या दारात जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत तोपर्यंत बैल कुठे जाणार नाही बरोबर आहे. नाही. बैल आपला हात दावणीला राहणार दावणी. वळूची किंमत वळूला थांबणार दावणीवरती वळू. नाही हे खरं आहे की कारण आता कसं प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार करते ती सोयीनुसार हा. पण खरं पहिल्यापासून जे नामवंत बैल झाली ती कुठंच बाहेर गेली नाही ती नामवंत झालेली तेवढी हा. आहे का होय. नाही. बाकीचे गेले असतील झाले असतील पण जातीची किंवा ज्यानं नाव कमवलं ते बैल दावून सोडून गेला नाही गेला आहे का नाही. तर चालते तुम्ही मस्तपैकी माहिती दिली आपल्याला आणि पहिल्यांदाच आपण तुमची मुलाखत घेतली. मनापासून आभार तुमचं पण आणखीन एकदा धन्यवाद.